नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे आज कपलेश्वर होम्स ह्या प्रोजेक्ट बघण्यासाठी डोंबिवलीमध्ये ईस्ट की वेस्ट मला माहीत नाही. ठीक आहे. स्कीम क्रमांक आहे 400 आहे, 400 आहे आणि इकडे म्हाडाचे जवळजवळ 5 फ्लॅट्स आहेत. ठीक आहे. 3 विंग्स आहेत, A, B आणि C. आणि हे माझ्या मागे जे तुम्हाला दिसते कन्स्ट्रक्शन ते कपलेश्वर होम्स प्रोजेक्टचंच आहे. ठीक आहे. बाकी अजून प्रोजेक्टची माहिती मी देतो, तोपर्यंत तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो मी. ठीक आहे, बघून घ्या. बाहेरून असं सगळं दिसतं. हे गॅलरी पण दिसते मला इथून. हे गॅलरी वगैरे आहे, खूप मोठा टॉवर आहे. इथेच इथून लेफ्ट घेते की लगेच मेन रोड आहे, मोठे जंक्शन आहे. त्यातून मग आलं की हा पहिलीच इकडे बिल्डिंग लागते ही. ठीक आहे. इथे कास्ट 24चं हे आहे, सगळं यार्ड आहे आणि याच्या बाजूला हे आहे बिल्डिंग. गोलवली मेट्रो स्टेशन 1 मिनिट अवे. कल्याण रेल्वे स्टेशन 3 किलोमीटरवर आहे. डोंबिवली रेल्वे स्टेशन 2.5 किलोमीटर. ठीक आहे. हे सगळं कनेक्टिव्हिटी आहे. थोडीशी अजून माहिती गोळा केलेली आहे सेल्स ऑफिसमध्ये जाऊन. तिकडे याचं पोझिशन जे आहे ते जून 2027मध्ये आहे आणि इथे 1 BHKचं रेंट आहे 18,000 आणि 2 BHKचं रेंट आहे 25,000. ठीक आहे. आणि इकडे मेंटेनन्स आहे 3 रुपीज पर स्क्वेअर फीट, म्हणजे जवळजवळ 1 BHKचं 1800पर्यंत जातं. आणि जो सॅम्पल फ्लॅट मी दाखवलेला तो ॲक्च्युली 2 BHK, पण मी फक्त 1 BHKच व्हिडिओमध्ये दाखवला आहे. त्याचा कार्पेट आहे 460, पण मोर ऑर लेस म्हाडाचा पण सेमच राहील. तो म्हाडाचा सॅम्पल फ्लॅट नाही आहे, हे मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे. तो प्रायव्हेट बिल्डरचा आहे, पण म्हाडाचा पण सिमिलरच असणार आहे. ठीक आहे. तर ही अजून माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. हा जो कार्पेट आहे तो 460चा आहे. 2 BHK आहे, पण ओव्हरऑलेस असंच आहे. सॅम्पल फ्लॅट 2 BHKचा आहे, पण एक रूम काढला तर 1 BHKचा असाच होईल. कार्पेट आहे 460, जवळपास सेमच आहे, पण असंच फ्लॅट म्हाडाचा सुद्धा राहणार आहे. ठीक आहे.
हे खाली कार्स 24चं आहे गोडाऊन. आता प्रोजेक्टबद्दल थोडीशी माहिती घेऊया आपण. ठीक आहे, जसं मी सांगितलं संकेत क्रमांक आहे 400. कपलेश्वर होम्स आहे, डोंबिवली ईस्टचा हा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, आणि इकडे टोटल म्हाडाने 5 फ्लॅट्स या लॉटरीसाठी प्रोव्हिजन केलेले आहेत. ठीक आहे, त्याचं कार्पेट आहे 36 आणि 50. ठीक आहे, तर 36 म्हणजे अराऊंड 390चा कार्पेट आहे आणि 50 जो आहे तो 538चा आहे. ठीक आहे, तर तो 36वाला जो कार्पेट आहे तो 1 BHK आहे आणि 50वाला जो कार्पेट आहे तो 2 BHK आहे. तर या स्कीम क्रमांका अंतर्गत दोन्ही कॉन्फिगरेशन अवेलेबल आहेत, 1 BHK आणि 2 BHK, आणि टोटल फ्लॅट्स आहेत 5 आणि याची प्राईज आहे 16 ते 22 लाख. 1 BHKची 16.5 लाख आहे आणि 2 BHKची 22 लाख आहे. ठीक आहे, आता रेराच्या वेबसाईटवर आपण अजून थोडीशी माहिती घेणार आहोत. ठीक आहे, तर रेराच्या वेबसाईटमध्ये जर तुम्ही बघितलं, ठीक आहे, तर इकडे त्यांनी दिलेले पोझिशन दिले डिसेंबर 2029. ठीक आहे, पण बिल्डिंगचं काम तुम्ही बघाल बाहेरून तो भरपूर झालेलं आहे आणि मी तिकडे जेव्हा सेल्स ऑफिसला विचारलं त्यांनी सांगितलं जून 2027मध्ये ते पोझिशन देणार आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर रेराच्या वेबसाईटवर तुम्ही बघाल तर इकडे टोटल 3 बिल्डिंग्स असणार आहेत, ए बी आणि सी. ठीक आहे, प्रत्येकी 30 मळ्याची बिल्डिंग असणार आहे, ती 30 फ्लोअरची, आणि म्हाडाचे जे फ्लॅट्स असणार आहेत ते ए बिल्डिंगमध्ये असणार आहे, बिल्डिंग एमध्ये. तर तुम्ही बघू शकता इकडे त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे, बिल्डिंग एमध्येच म्हाडाचे फ्लॅट्स आहेत, बाकी बी आणि सीमध्ये म्हाडाचे फ्लॅट्स नाही आहेत, आणि कार्पेटसुद्धा सेम आहे जो म्हाडाच्या वेबसाईटवर आहे. ठीक आहे, आता म्हाडाचे इथे टोटल 25 फ्लॅट्स आहेत. ठीक आहे, त्यातले 11 2 BHK आहेत आणि 9 1 BHK आहेत. ठीक आहे, हे बघू शकता इकडे, सॉरी 13 1 BHK आहेत आणि 2 BHK 11 आहेत. ठीक आहे, ओके. आणि पण या लॉटरीसाठी त्यांनी फक्त इकडे 5 फ्लॅट सध्या प्रोव्हिजन केलेले आहेत. मे बी पुढचे जे फ्लॅट्स असतील ते, म्हणजे बाकीचे जे फ्लॅट्स असतील ते पुढच्या लॉटरीसाठी ते अलोकेट करून ठेवतील. ठीक आहे, त्याच्या व्यतिरिक्त जो फ्लोअर प्लॅन वगैरे म्हाडाच्या वेबसाईटवर दिलेला आहे ना, तो एकदम क्लिअर नाही आहे. त्याच्यामुळे यातून आपल्याला काही कळत नाही व्यवस्थित की कसं असणार आहे फ्लोअर प्लॅन. ठीक आहे, त्याची क्लॅरिटी नाही आहे. बाकी अजून माहिती सांगायची झाली तर जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं इकडे जे रेंट आहे, ठीक आहे, ते जवळजवळ 1 BHKचं 18,000 आहे आणि 2 BHKचं त्यांनी सांगितलं 25,000 आहे. ओके, आणि इथे मेंटेनन्स त्यांनी सांगितले ₹3 पर स्क्वेअर फीट. ठीक आहे, तर ते अराउंड 1 BHK जातं तुमचं 1800 वगैरे. ठीक आहे, तर ही थोडीशी प्रोजेक्टबद्दल अजून माहिती होती. ठीक आहे, बाकी कनेक्टिव्हिटी आणि सॅम्पल फ्लॅट तुम्ही व्हिडिओमध्ये बघून घ्या, आणि प्लस साईट व्हिजिट पण आपण केलेली आहे, तर सगळे आजूबाजूचा परिसर वगैरे पण मी दाखवलेला आहे. ठीक आहे, बस. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मित्रांनो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.